नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत तर यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे. या लाडक्या बहिणींनी पुढे काय करावे किंवा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो पुन्हा सुरू होणार का? महिला बाल विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी व्हिजिट करत आहेत आणि आपल्याला मेसेज करत आहेत की सध्या तिथे काय होत आहे. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत. तर काही लाडक्या बहिणींना आपण सांगत होतो की त्यांच्या घरामध्ये रेशन कार्डवरती ज्यांची नावं आहेत कोणीतरी एकाने IT रिटर्न फाईल केली तर ITR अशा प्रकारचा श्रीमार्क त्यांच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजेच एकदा जरी इन्कम टॅक्स भरलेला असेल तरी देखील लाभ आहे तो लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तर अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींच्या बाबतीत घडलेली आहे. लाडक्या बहिणी ज्यावेळी महिला बाल विकास विभागामध्ये गेल्या त्यावेळी ITR अशा प्रकारचा रिमार्क त्यांच्या स्टेटसमध्ये पाहायला मिळत आहे. आणि काही ठिकाणी असं देखील सांगितले जात आहे की काही लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, उत्पन्न कमी आहे, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, अशा लाडक्या बहिणी जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये गेल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही आहे. त्यामुळे त्यांचा लाभ का आला असं देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला. पण महिला बाल विकास विभाग आहे तर यांनी सांगितलं की प्रतीक्षा करा, पुढील टप्प्याटप्प्यामध्ये तुमचा लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजेच असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मग या महिन्यामध्ये मध्येच DBT ॲक्टिव्ह होईल का? तर लक्षात घ्या की सध्या एकदा DBT बंद झाली तर ती डायरेक्ट पुढच्या लाभाच्या वेळी चालू होते. त्यामुळे अशा देखील लाडक्या बहिणी आहेत खरोखर पात्र आहेत, पण टेक्निकल एरर म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे किंवा तांत्रिक एररमुळे लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो थांबलेला आहे. तर याचं कारण संबंधित विभागामध्ये देखील नाही आहे. पण काही लाडक्या बहिणींना ITR रिटर्न असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा अपात्र असेल किंवा उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल अशा प्रकारचा रिमार्क आला असेल आणि खरोखर निकषांची पात्रता करत नसाल तर मात्र तुमचा लाभ आहे बंद होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत तर अशा लाडक्या बहिणींसाठी लवकरच या संदर्भातली अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे साधारणतः जी जून महिन्यामध्ये EKYC सुरू होणार आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना संधी मिळेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा पात्र होता येणार आहे. तर अशी माहिती सध्या समोर येत आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची EKYC झालेली आहे, निकषांमध्ये बसत आहेत, उत्पन्नाची मर्यादा कमी आहे, घरात गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत किंवा लक्षात घ्या की IT रिटर्नधारक नाही आहेत तरी देखील त्यांचा लाभ बंद झालेला आहे. पण अशा लाडक्या बहिणींनी ज्यावेळी महिला बाल विकास विभागामध्ये धाव घेतली त्यावेळी टेक्निकल एररमुळे, तांत्रिक बाबींमुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती येत आहे. आणि काही ठिकाणी सांगितले जात आहे की टप्प्याटप्प्याने तुमचा लाभ आहे तो मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचा लाभ मात्र बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अशा आहेत, पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, EKYC केलेली आहे. याच्यामध्ये एक सुद्धा महत्त्वाची बाब आहे की ज्या लाडक्या बहिणींनी डिसेंबर महिन्यापर्यंत EKYC केलेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना सध्या कुठल्याच प्रकारचा ऑप्शन उपलब्ध नाही आहे. ज्यांनी EKYC केले, निकषांमध्ये बसत आहेत, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, अशाच लाडक्या बहिणींसाठी या संदर्भात शासनाने EKYC संदर्भातली नोटीस काढावी किंवा त्यांच्या काही योजना वेगळी करावी किंवा त्यांना पात्र करण्यासाठीची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तर सध्या जरी निकषांमध्ये बसत असून पात्र जर सध्या महिला बाल विकास विभागामध्ये गेल्यानंतर निकषांमध्ये बसत आहे, पात्र आहे, मग हप्ता का आला नाही आहे या प्रश्नाचं उत्तर विभागामार्फत दिलं जात नाही आहे. टप्प्याटप्प्याने लाभ वितरण केलं जाईल किंवा या संदर्भातल्या पुढच्या सूचना आल्यानंतर माहिती दिली जातील अशा प्रकारची त्यांच्याकडून अपडेट मिळत आहे. तर अशा प्रकारची सध्या अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणी हप्ते आले नाही आहेत सध्या त्यांना स्टेटस चेक करता येतोय जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये. त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी काय या संदर्भात अजून शासनाने नोटीस दिलेली नाही आहे. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या EKYC सोबत त्यांना EKYC करता येईल, त्यांना पात्र ठरवलं जाईल आणि मागच्या थकीत हप्त्याचा देखील पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. तुम्हाला जर काही या संदर्भात नवीन माहिती मिळाली तर आपल्याला नक्की कळवा. तर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. सध्या DBT वितरण पुन्हा मे महिन्याचा आत्ता सध्या या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत होणार नाही आहे. ज्यावेळी जूनमध्ये मेचा हप्ता वितरित होईल त्यावेळीच DBT ॲक्टिव्ह होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.